न्यायला आलेलो हे उपनगरला. काय सांग आता, नाही काय नाही सांगत आता. टेन्शन मध्ये काय तळा नाही आज. अरे या काही एसटी मागे किती जण लागले. अरे बाबू माझा बरं आहे. हे जर एसटीत बसले तर एसटी यांनीच फुल होईल. आपल्याला बसायला जागा नाही. काय विषय काय कळा नाही यांचा. अरे बाप हे तर दुसरं हॉटेल आहे यांचं. येतोय का नाही हा गावाचं थांबलं. येन भाऊ लवकर ऊन लागत. आली चॅनल चालू करू नये शिने राहू दे. हो तुम्हाला आहे ना मजा दाखवू का. इकडं बघा इकडं बघा हे आयुष्यात शिका दाखव तुम्हाला. काय नाही अजून टाइम आहे यायला. त्याला फोन करू काय त्याला. युद्ध करून आले भारत पाकिस्तानचं. त्याला न्यायला आलोय आता. बस भाऊ बस. एका दिवसाचे आता 2 दिवस झाले. संकेत शेट आलेले माझ्यासोबत ते सांग, बाकी जाऊन दे. तू माझ्याच फक्त पैसे लागलेच फोन करायचं. तुझं सांगू तुम्ही थांब. पैसेच नाही संख्या. एक आता जेसीबीच काम चालू आहे. ते रोज 5,000 रुपये मागत आहे. काय बोलत होतो भाऊ. आता आला हा कुठं जाऊ आता कुठे चालले. एवढा धर काम पाहायला काय मी तुला म्हणलं होतं संख्या देणार आहे म्हणून. मी तुला म्हणलं अवघड की माझं तुला याची मेसेज दाखवतो तुला. मी हे माझं भरलंच नाही कार्ड. ते बरं झालं मला पण हे झालं ना भाऊ. बघ आता असं काय म्हणतोय तू. व्हेज मध्ये परवडत नाही. आता खावा का नाही माणसं ते झाले. आता माझं ते फक्त दिसायला लुकडा आहे. एखाद्याला चांगला खातात टाकशील. 10,000 रोट्या खातो. 10 नाही खात 3च खातोय सध्या. काय बोलतो. 3च खातोय. राईस 10 रोटे. ए अरे संख्या पडन काय नाही होतील होय. काय नाही पलीकडे रिंग पडन काय नाही. ती तिकडून ढसाळली खाली. एक काम कर तिला खालून काहीच नाही राहिलं. आता थोड्या दिवसांनी पलीकडून बोगदा पडन तिकडून आणि परत नवीन बनव. म्हणजे पाणी आल्यानंतर तिथून खाली येण्याच्यात येईल डायरेक्ट. विषय नाही आई ती विहीर नाही का बोगदा डायरेक्ट ट्रॅक्टर खाली उतरायचं. बरं आहे उलट. आता एकदम लक्झरी वाटत बरं का. ती घरापासून डायरेक्ट पाणी दिसत ना. हे फार्म हाऊस करून टाक ना मग. माझी सोयरीक जमन आता एवढ्याच्या घरापासून डायरेक्ट जमते आणि इथलं थोडं गचपण काढलं का अजून डायरेक्ट मोकळं दिसन सगळं. हे एकदा निघलं ना सगळं मोकळं दिसन डायरेक्ट. आणि तू आला ना तुला सोयरीक आल्या तू दाखव म्हणा. हे माहिती माझ्या टायमाला मी भविष्यात आम्हाला तळेवरती हे करायचं नाही का ते फार्म फार्म हाऊस नाही येते. काय अंकुरवेली अंकुरवाली करायची. अंकुरवाली 2.0 अंकुरवालीचं नियोजन चालू आहे. पलीकडली जमीन इकावं लागतं बरं का अंकुरवली. मी अंकुरवली तस नाही जुळायची. अंकुरवली नाही जुळायची. अंकुरवली इकडे कमी पडलं. आणि दिवसच माती बस नाही का नाही बसायची बसून त्याच्यात. पण ते लेवल नाही ना सबसिडी ते जिप्सनला. जिप्सम म्हणजे हाय असतं काय सांग बरं संख्या. मला एवढं कळलं असतं तर मी चर्चेत भाग नसता घेतला का. ते भामट्याने गप बसला म्हणजे तू समजून घे. जिप्सम म्हणता सुद्धा यायला तेवढं बोलता आलं मला. जिप्सम मन बरं. जिप्सम काय त्याला काय एवढं काय ते काय लिहून दाखवू तुला मी कागद पेन. 500 रुपयाला 450 रुपयाला 50 किलो आहे. हा एवढं मागे स्वस्त आहे मग. तू जाऊन दे मुद्द्याचं बोल. तू माती देणार आहे की नाही एवढं सांग मला. मग एवढंच लागत आम्हाला. जिप्सम काय देतो त्याला कळलं नाही नेमकी काय होणार आहे. एवढं जिप्सम जिप्सम त्याने फक्त इंग्लिश मध्ये 2-4 शब्द सांगितले आपल्याला आणि माती द्यायला नाही म्हणतो. आणि त्याला टाकायची घेतात मळी.
मळीन काय होतं बरं? मळी निवास होतो बाकी काय नाही होत. अरे ते नाही पाणी नाही. वाचलं येतं पण त्याचं अरे व्याकरण. मॉलिसिस ती चौथा हा टाकू मग सपाट कर पहिले लेवल कर. चौथा आणि दोन फुकट आहे का चौथा? 2 टँकर फुकट नाही. मग पैसे द्यावं लागतात काय? मग कॅन्सर फेकून दिवस तर त्याला लावून इकडे टाका ना. विकत ते खत तयार करते कंपोस्ट. नाही जिथं पाटील म्हणला राहून फुकट देतो पाठवून म्हणलं तुम्हाला लागत असलं तर. काय मळी. मळी त्याचं लय वास येतो. मळी पाणी फुकट आहे. नाही तू सांगते कायचे पैसे काय हे करतोय सांग. माझं घर बांधाय घेतल्यानंतर घराला जीसीबी लागेल, हा. पुकरावं लागेल, खड्डे घ्यावं लागते, हम्म. परत मुरुम टाकायचा, गाड्या भाड्यानी मुरुम, परत मुरुमाचे पैसे, हा याला याची माती द्यायची. क्रशर आलं मला त्याच्यात, म्हणतो कंपनी वाळू आली, 12,000 रुपये हा? ट्रिप दिली. हा. मग याला म्हणलं माझ्याकडून 2.5 घ्यायची की नाही म्हणतो तुझ्याकडून नाही घ्यायची. मग म्हणतो तू घर गावात बांधायला काढ त्याची माती येईन आणि तिकडे टाक. यो म्हणजे चाटा किती फक्त यो बघतोय ना, फक्त धंदा. पैसे काढतो ह्यो, फक्त पैसे काढतो. याला माहिती आहे जीसीबी काम संपलं का लगेच घराला कामाला सुरू होईल जीसीबी.